पवई तलावात यापुढे एकही हाऊस बोट चालणार नाही। शुक्रवारी रात्री पवई जणांना वाचवण्यात यश आलं होतं। या दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या महानगरपालिका प्रशासनानं यापुढे पवई तलावात हाऊस बोट चालणार नाही असा इशारा दिलाय। शुक्रवारच्या दुर्घटनेला कारणीभूत हाऊस बोट मालकांना लवकरच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे। कायद्याचं उल्लंघन केल्याने ही नोटीस बजावली जाणार आहे। विशेष म्हणजे पवई तलावात हाऊस बोट अनधिकृतरित्या चालवल्या जात असल्याची तक्रार याआधी स्थानिक नगरसेवक अविनाश सावंत यांनी केली होती। मात्र बड्या लोकांच्या या हाऊस बोट पार्टीला पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नेहमीच पाठीशी घातलं होतं। परिणामी बेकायदेशीरपणे चालणाऱ्या या हाऊस बोट पार्टीत ही दुर्घटना घडल्यानंतर हा प्रकार उजेडात आला। झी 24 तासनं 2 डिसेंबर 2014 रोजीच या अवैध हाऊस बोटिंगचा पर्दाफाश केला होता। मात्र तरीही चोरून इथं अलीकडच्या काळात हाऊस बोटिंग सुरूच होते। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णात, आता महानगरपालिका प्रशासन जागी झालेली आहे मात्र आणि कणखरपणे आता यापुढे हाऊस बोट पवई तलावात चालणार नाही असं म्हटलेलं आहे, पण महानगरपालिकेचा हा कणखरपणा किती दिवस चालेल? सध्या काय स्थिती आहे? हाऊस बोट पूर्णपणे पवई तलावात थांबलेले आहेत? ह्यामध्ये नक्कीच मुंबई महापालिका प्रशासन जागी झाली असली तरी यासाठी 3 बळी जावे लागले, याची वाट पाहावी लागली, ही खरी शोकांतिका आहे। कारण 2 वर्षापूर्वी आपण झी 24 तासनं या संदर्भातला सर्व पर्दाफाश केला होता। कशा प्रकारे नाईट पार्ट्या त्या ठिकाणी होतात, कसे अनैतिक व्यवसाय त्या ठिकाणी होतात, हे संपूर्ण उजेडात आणलं होतं। त्यानंतर काही प्रमाणात ॲक्शन घेण्यात आली, परंतु अलीकडच्या काळामध्ये ह्या हाऊस बोटी पुन्हा पाण्यात गेल्या आणि पुन्हा जे अनैतिक धंदे आहेत, अनैतिक व्यवसाय आहेत, ते पुन्हा सुरू झाले। दारू पार्ट्या सुरू झाल्या, हे या दुर्घटनेनंतर समजलं। परंतु त्यानंतर देखील मुंबई महापालिका प्रशासन तसंच पोलीस प्रशासन गुन्हा दाखल करण्यास तयार नव्हतं। परंतु झी 24 तासनं पुन्हा एकदा दणका दिला की इतकं तीन जणांचे जीव जाऊन देखील या संदर्भातला गुन्हा दाखल होत नाही। अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला। परंतु मुंबई महापालिका प्रशासन जे आहे त्यांनी देखील आता कडक कारवाई करण्याचं धोरण अवलंबलेलं आहे। कारण या संदर्भात जे महाराष्ट्र अँगलिंग असोसिएशन आहे, ज्या ठिकाणी जी पवई तलाव आहे त्यांच्याकडे लीजवर आहे, त्यांच्या ह्या हाऊस बोटी आहेत आणि त्या संदर्भातली स्टे जो आहे त्यांनी कोर्टाकडून मिळवला होता। परंतु मुंबई महापालिका प्रशासन ह्या सर्व कायदेशीर बाबी तपासून जे अनधिकृत हाऊस बोटी आहेत, जवळपास 29 हाऊस बोटी आहेत, जवळपास 2014 मध्ये 88 हाऊस बोटी होत्या, त्या 29 वर आल्या होत्या। परंतु आता मुंबई महापालिकेनं ठरवलेलं आहे आणि आयुक्तांनी ठरवलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत एकही हाऊस बोट पवई तलावामध्ये चालणार नाही। एक चांगला निर्णय जो आहे तो मुंबई महापालिका घेते आणि धनदांडग्यांचे जे चोचले पुरवले जात आहेत ते याला कुठेतरी आळा बसेल अशी शक्यता दिसून येते। नक्कीच आशा करूया कृष्णात की 2 वर्षांपूर्वी जागा करूनही झोपी गेलेली मुंबई महानगरपालिका प्रशासन आता दोघांचे जीव गेल्यानंतर खरोखरच जागी झालेली आणि यापुढे असे अनधिकृत धंदे इथं सुरू राहणार नाहीत। खूप खूप धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।